तर आज आहे 1 वर्ष ब्रह्मचर्याचा 54वा दिवस आणि हस्तमैथुन सोडवणे सिरीजचा 6वा दिवस. तर काल मी बोललो होतो तुम्हाला एकांतमध्ये का राहायचं नाही आणि आज एका दुसऱ्या इम्पॉर्टंट पॉईंटविषयी बोलूया. या पॉईंटविषयी मी अगोदर चौथ्या दिवशी बोललेलं आहे, तरी पण मला माहिती आहे तुम्ही याच्यामध्ये काही नाही तर काहीतरी गलती करत असणार, तर त्याच्यामुळे पुन्हा बोलतोय. तुम्ही इंस्टाग्रामवर जे काही बघता त्याच्यामध्ये असं कंटेंट असू शकतं ज्याच्यामुळे तुमची काम वासना वाढू शकते, कामुकता जागा होऊ शकते. तर यासाठी तुम्हाला दुसरं एक सोल्युशन सांगतो जे की मी पण फॉलो करतो. तुम्हाला इंस्टाग्रामला एक नवीन अकाउंट बनवायचे, त्या अकाउंटला तुम्हाला जे पण संत लोक आहेत त्यांना फॉलो करायचे. सर्वात मेन एक तर प्रेमानंद महाराजांना फॉलो करा, भजन मार्ग नावाने इंस्टाग्रामला अकाउंट आहे, आणि दुसरं भक्तिपाठ इंद्रजी महाराज चॅनलला. या दोघांना फॉलो करा आणि या दोघांना बघायला चालू करा. आणि जर तुम्ही जिमला जात असाल तर माझ्या प्रोफाईलला जा, मी ज्यांना पण फॉलो करतो त्यांना तुम्ही डोळे झाकून फॉलो करू शकता. ते खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून वर्कआउट विषयी सांगते, ठीक आहे, तर तुम्ही त्यांना पण फॉलो करू शकता. तर पॉईंटकडे येऊया. प्रेमानंद महाराज आणि इंद्रजी महाराज हे जे काही सांगतात तुम्ही त्या सर्व गोष्टींना जर फॉलो केलं, सर्वात मेन गोष्ट तुम्ही चांगल्या मार्गाला येणार. तुम्ही काही पण वाईट काम करत असताल तुम्ही वाईट काम सोडून देणार. आणि दुसरी मेन गोष्ट की तुमच्या लाईफमध्ये किती पण दुःख आहेत, किती पण प्रॉब्लेम आहेत, किती पण अडचणी असू द्या, तुम्ही खुश राहाल. तिसरी आणि सर्वात मेन की तुमचं देवामध्ये मन लागेल, ठीक आहे, तुम्ही देवाची भक्ती वगैरे करायला चालू करसाल. तर सांगायचा उद्देश एवढा की तुम्ही जे काही पहिलं कंटेंट कन्झ्युम करत होता ते तुम्हाला बघायचं नाही, नवीन आयडी बनवायची. आणि तुम्हाला कधी पण इंस्टाग्रामवर रील स्क्रॉल करायचं मन केलं तर प्रेमानंद महाराज, इंद्रजी महाराज नाहीतर जिम विषयी काही कंटेंट बघू शकता, काही फालतू बघू नका. तर चला, याचसोबत उद्या पुन्हा भेटूया. बोला राधे राधे.